स्वागत आहेत. गणेशची दातीर उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. मॅचला होती सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात या डावासाठी किरण येवले सर आणि दिनेश ठाकूर सर. पहिलाच बॉल होता आणि पहिल्या बॉलला समोर खेळलाय. इकडे दाखवलाय बॉल जातोय. अगदी ऑफिशियल कळवतील. पहिल्याच बॉलवरती केलाय वार. जगत सरकार वरती खेळलाय वार. चेंडू करतोय हवेची सपार. बॉल सीमा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा बिगिट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. बॉल हवेमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. पहिला बॉल तुझा राहिलाय परंतु जगत सांगतोय दुसरा बॉल माझा आहे. तू शेर तो मे बी 125 टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर. चलो पवेलियन. एक विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. पहिली परेश काडके बाद विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत सुप्रसिद्ध बैलगाडा मालक हिंदकेसरी फायनल सम्राट आदरणीय नवनाथ शेठ शेडगे साहेबांच्या शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठात उपस्थित होत आहात. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच आम्ही पाहिलं गेलं तर पहिला बॉल इकडनं जगत सरकार यांचा पाहायला मिळालाय आणि जगत सरकार कसं कोणाचं कधी चालायचं हे त्याला चांगलंच माहित आहे. सरकार अगदी जर पाहिलं गेलं तर आपला भारत देश असेल तिकडे देखील पाहिलंय परंतु या जगत सरकार नावाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राहिलेली आहे. मित्रांनो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तोच खेळाडू आलाय कुठे? महाराष्ट्रभरातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या या आंबेठाण गावच्या मैदानावरती जिथे रंगली जातीये KTPL अर्थातच खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या पर्वामध्ये. अक्षय दरेकर आले. त्याही वेळेला विकेट करायचा होता परंतु विकेट आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपर नितीन दादांना मी पाहतोय. हे देखील चांगले खेळाडू आहेत. स्वाभाविक व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं नितीन दादांना मी पाहतोय. नक्कीच निलेश राऊत दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर इकडनं मी पाहतोय अक्षय दरेकर नवीन आलेत. एक सिंगल तिकडे मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते आम्हाला. एका सिंगलच्या मदतीने धावबलकावरती येत आहेत त्या 7 धावा. 2 आयोजकांची लाभलेली 7 आणि इतकं सुंदर आयोजन नियोजन आम्हाला पाहायला मिळत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग. याही वेळेला उलटा पुलटा मारायचा होता. स्विच हिट करायचा होता. बॅट मात्र बोलली नाहीये. चेंडू बोलून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. सोपं नाहीये. प्रत्येक जण आवडीने आलाय. पवन मावळ वरना देखील पवन मावळ क्रिकेट स्थापन करणारे देखील आलेत कारण त्यांना देखील माहित आहे हे क्रिकेट किती मोठं आहे. याही वेळेचा बॉल थोडासा गतीमध्ये परिवर्तन. नवनाथला नक्कीच निलेश यांना नक्कीच सांगितलंय की इकडनं तू जरी समोर आला ना तरी माझ्याकडे देखील खूप सारी शैली आहे. जगत सरकार या नावाची चर्चा आज दिवसभर झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता रात्रीच खेळ सुरू झालाय. म्हणजेच काय रात्रीच खेळ चाले तो म्हणजे कसला क्रिकेटचा. मजा येते फार आणि मजा आणण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे जगत सरकारचा यावेळेचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. पहिल्या षटकातील अंतिम बॉल पाहायला मिळाला. बॉल चाललाय परंतु हवेच्या झोप मध्ये होता. बॉल तिथे मात्र थोडासा कमी गती केली आहे आणि जगत सरकार सांगत असेल एवढा सोपा झेल सोडला की काय आणि ते जीवनदान मिळतंय. धावबलकावरती आपण पाहतोय 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावबलकावरती येत आहेत त्या 8. 2 संघ मध्ये पडली या गाठ. कोण कोणाची लावेल वाट ऐकूया पुन्हा एकदा डीजे मास्टर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा एक मुख्य आणि डान्स. आपली सजली मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतास कास ही वाहते आम्ही सुमंडली.
उपस्थित तमाम सर्व क्रिकेट रसिक राजांचं, उपस्थित सर्व आयोजक कमिटीचं, आयोजक कमिटीने घेतलेली मेहनत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. रंग लादी म्हणजेच काय मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की जर आयोजन नियोजन बरोबर असेल ना, खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व 2च्या निमित्तानं प्रत्येक दिवशी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून कुपनचं वितरण करतोय. कुपनचं वाटप सुरू आहे, त्यामुळे प्रेक्षकांना विनंती, आपण लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण करतोय. असंही अशोक शिंगाडे स्पर्धेचे आयोजक मित्र आणि त्याचप्रमाणे बबलू निंबाळकर या मित्रांकडे लकी ड्रॉच्या, अजित पवार याही मित्राकडे आपण पाहिले तर लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायची विनंती, आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. भाग्यवान विजेता प्रेक्षकांना एक सायकल आहे. ओटो कॉम्बॉक्स. याही वेळेला बॉल चांगला पाहायला मिळाला, गोलंदाज आम्हाला पाहायला मिळतात आकाश यांचा. नक्कीच थोडीशी चर्चा केली जाईल मैदानावरती उपस्थित प्रेक्षक राजाची. अलोट गर्दी आम्हाला देखील पाहायला मिळते, प्रत्येक जण आनंदाने येतोय, एकजुटीने येतोय, कारण इतकं सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळते. परंतु चर्चा यांची देखील करायला काय हरकत नाहीये. दोन संघामध्ये पडली आहे गाठ. नवखंडेनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट अंबेठाण यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन. याही वेळेला बॉल थोडासा मागे ठेवलाय, आकाश पितांबरेला आम्ही पाहतोय, तिथे मात्र गोलंदाजी सुरेख करतोय. लागोपाठचा तिसराही डॉट 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 बॉल टाकला त्याने, म्हणजे तो देखील आज घरनं तयारी करून आलाय. आणि नक्कीच पाठीवरती हात कोणाचा आहे, द लेजंड ऑफ खेड, खेड तालुक्याचा सार्थ अभिमान म्हणलं तरी हरकत नाहीये, सचिन बर्गे यांना मी पाहतोय. प्रत्येक बॉलवरती कानमंत्राचा वापर पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस उलटा पुलटा खेळायचा गॅप शोधलाय, स्विच हिट सक्सेसफुल. बॉल चाललाय निलेश राऊत यांच्या बॅटमॅननं सीमारेषेच्या बाहेर. हे हँडसम ब्युटिफुल चौकार, 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी सन्मान्य भरतशेठ दाभाडे, तानाईशे देवले याही मान्यवरांचं आगमन आपलं स्वागत आहे. कैलास भाऊ निकाड यांच्या वतीने एक बक्षीस आहे. लागोपाठचे 3 षटकार 3,000 रुपये, तर लागोपाठचे 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 3,000 रुपये. ओटू कॉम्बॉक्स. याही वेळेला आपल्याला पाहायला मिळालाय चांगला बॉल, मग इथे कमबॅक केले, पाठीमागे ठेवलं बॉल थोडीशी आणि नक्कीच अगदी पाहिली तर वीक दाखवला. आणि खेड तालुक्यामध्ये आतापर्यंत अशी कोणती स्पर्धा झालेली नाहीये, कैलासजी निकडे तिथे पोहोचले नाही आणि पैशांची उधळण झाली नाहीये, तेच आम्हाला पाहायला मिळतंय. कैलासजी निकाड यांचा आवडतीचा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. याही वेळेला कमी गती दाखवली आहे, आकाशचं कौतुक करावं तितकं कमी. फक्त या षटकामध्ये 6 बॉल मध्ये खर्च केल्यात ओन अँड ओनली 4 धावा, म्हणजे चांगलं षटक राहत आहे आकाश. आकाशसाठी जोरदार टाळ्या होतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर मध्ये एका गड्याला पवेलियन मध्ये पाठवलंय, तर स्कोर कार्डवरती फक्त लगावल्या जात आहेत 12 धावा. प्रेक्षक गॅलरी, स्टँड गॅलरी आम्हाला पाहायला मिळत आहेत ना. आता थोडंसं तुरळक असेल ना, एकदा का थोडस टायमिंग 7:30च्या पुढे गेलं ना, तिथे बसायला सुद्धा जागा राहत नाहीये. एवढी प्रचंड गर्दी या KTPL मध्ये आम्हाला पाहायला मिळत असे. जोरदार धमाका, जोरदार प्रेक्षकांची अलर्ट गर्दी, ओळखल्या जाणारी स्पर्धा म्हणजे या आंबेठाणच्या मैदानावरती दरवर्षी भरवली जाते. त्या स्पर्धेचं नाव आहे खेड तालुका प्रीमियर लीग 2026. हे पर्व आम्हाला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जगत यांना आमंत्रण दिलं गेलंय. याही वेळेला बॉल चांगला, परंतु फटका देखील तितका सुंदर पाहायला मिळालाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. जगत वरती आक्रमण, षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभवशेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आधीच्या षटकामध्ये देखील पाहिलं आम्ही जगत यांच्या एक षटकार तिथे देखील पाहायला मिळालं, परंतु तिथे दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवण्याचं त्यांनी दाखवलं धाडस. ध्येयासाठी हातोण्यात प्रयत्न करा, या जगाने वेडे म्हटले तरी चालेल, कारण लक्षात ठेवा
वेडे लोकच इतिहास घडवत असतात आणि शाणे लोक ते पुढे जाऊन वाचत असतात, परंतु वेड्याने इतिहास घडवलाय ना. याही वेळेला समोरच्या बाजूला स्टेअर केलाय, तिकडे आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ मध्ये केलेला दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल. हा दरारा खेळाडूंचा आहे, म्हणजे आज या खेळ तालुक्यामध्ये भरपूर लांब 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 अगदी आमच्या चंदू शेडे सरांनी सांगितलंच ना, एरोप्लेनने नक्कीच इकडे दाखल झालेत खेळण्यासाठी. विमानाचा प्रवास सोपा नाहीये मित्रांनो, विमानाचा प्रवास करत करत इतका लांबचा प्रवास गाठत आंबेठाणच्या मैदानावरती म्हणजे खेड तालुका प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलेत त्या सर्व खेळाडूंचा आणि ऐकॉन असेल, आयडॉल असेल, सर्वांचंच मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. याही वेळेला समोरच्या बाजूला खेळायचं होतं, परंतु बॉल तिकडे मात्र पाठीमागच्या झोन मध्ये जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, पाहायला मिळतील आपल्याला आकाश बॉलर होतील, फेकी करतायत. दरम्यान एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या मदतीने धावबलकावरती आतापर्यंत 20 धावा येत आहेत. अमरजीत साठे सर असेल त्यांचा संपूर्ण पॅनल आम्हाला पाहायला मिळतो आज या स्पर्धेमध्ये कामगिरी करत असताना. अमरजीत साठे सर म्हणल्यानंतर आठवण होते अगदी पाहायला गेलं तर शिरूर तालुका आणि मित्रांनो पंचांच्या भूमिकेमध्ये असताना सर्वाधिक कमी वेतनावरती सुरुवात केली म्हणजे नक्कीच आम्हाला अमरजीत साठे सर पाहायला मिळतात. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, चेंडू खेळला जातोय लॉंगॉनच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलर होतील. दरम्यान त्यामध्ये पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल तिकडनं पाहायला मिळते, एका सिंगलच्या मदतीने धावबलकावरती येत आहेत 21 धाबा, 21 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट्स, एक गडी बाद, 21 वरती धावबलक आम्हाला पाहायला मिळत आहे. नक्कीच ज्यांनी आपल्याला मोठं व्यासपीठ दिलं ना त्यांना कधी विसरू नका, कारण त्यांच्यासाठी आपली जागा आहे तीच जा. याही वेळेला रूम बनवत शबल बनवत फटका केलाय पाठीमागच्या झोन मध्ये डिफाईन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक A1 क्वालिटी दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतो, 6 रन, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतो आपल्याला, त्या दरम्यान तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथे आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये अंबाय सांगतील लेग बायच्या सुरूमध्ये एक सिंगल मिळते, थोडंसं मागणं राहतं हे षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण पाहतोय 3 ओव्हर कंप्लीट होतील आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावबलकावरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील 28 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 30 षटकांचा खेळ संपलाय, थोडंसं ड्रिंक वॉटर देखील मैदानाच्या आतमध्ये येते. इथे जर पाहिलं गेलं ना तर सातत्याने आम्ही पाहतोय सुमित सुतार देखील अगदी पाहिले की टेनिस क्रिकेट.in लाईव्हच्या माध्यमातून जोडले जात आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. सरपंच 11 चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय तानिया दादा येवले असेल, भरत जी दाभाडे असेल यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय, धावबलकावरती बनवल्या जात आहेत तब्बल 1 गडी बाद 28. सव्वीसचं दुसरं पर्व आपण पाहतात. प्रत्येक दिवशी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना भाग्यवान विजेते एक स्पोर्ट्स सायकल देतोय. पहिल्या दिवशी बबलू निंबाळकर विजेते ठरले होते, काल विलासची बिरदवडे हे लकी ड्रॉचे मानकरी ठरलेले आहेत. आज देखील दिवस क्रमांक 3 मध्ये आपण लकी ड्रॉ करणार आहोत. ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉचे कुपन घ्यायचे त्यांना विनंती आहे, स्पर्धेचे आयोजक अजित पवार, बबलू लिंबाळकर, अशोक शिंगाडे या मित्रांकडे लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये आवर्जून सहभागी व्हा. हो टू कॉम्बॉक्स. चांगला बॉल पाहायला मिळतोय, बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथे जर पाहिलं गेलं तर वेगवान चेंडू मध्ये पाहायला मिळतोय आणि तिकडे देखील आमचे ऑफिशियल नक्कीच मेंबर्स सांगतात की तिथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावबलकावरती आतापर्यंत आम्हाला पाहायला मिळतात 29 धावा आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षय दरेकर आणि निलेश राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने कामगिरी करत असताना आम्हाला पाहायला मिळेल. आता तुम्हाला कामगिरी करावीच लागणार आहे, कारण हे क्रिकेटचं मैदान आहे. आंबेठाणच्या मैदानावरती चर्चा केली जाते आहे, एक चांगली अशी खेळपट्टी तुमच्यासाठी केली आहे, तर तुमचा खेळ देखील पाहायचा आहे ना प्रेक्षक राजांना, तेच पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आकाश पितांबरेला मी पाहतोय.
यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करायचा, उलटा पुलटा मारायचा होता. आकाशने तिथे प्रयत्न केला परंतु स्वतः जाऊन बॉल होईल. दरम्यान एकच सिंगल मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिल्या षटकामध्ये धरून षटका पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये केलेला कमबॅक एका चौकारणानंतर, त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये जगत सरकार यांच्यावरती केलेलं आक्रमण पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा आकाश पितांबरे आपलं छाप, आपल्या नावाची शैली दाखवत असताना पाहायला मिळाले. आतापर्यंत धावफलकावरती 30 धावा येत आहेत. ओंड नंबर 4 चा खेळ सध्या सुरू आहे. याही वेळेला पुन्हा एकदा 3 इष्ट सोडून खेळण्यासाठी पुढे आले होते परंतु तिथे जर पाहिलं गेलं ना तर पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे थोडीशी आता नक्कीच पंचांना देखील कसरत करायला भाग पडलं जात आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये मिळते एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. याही वेळेला थोडासा पुढ्यामध्ये टाकलाय. नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅटर्स इकडनं मी पाहतो अक्षय दरेकर. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीनं केलं असताना पाहायला मिळेल. अक्षय दरेकर यांना मी पाहतोय. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला पुन्हा एकदा बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न परंतु तिथे जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा पंचांची विचारणा केली जाईल. आपण पाहणार आहोत मैदानाच्या मध्ये थोडेसे स्तब्ध होत आहेत आणि पंच सांगतील आता. लेगफोर पंचांचा इशारा. रनआउट मध्ये फलंदाज क्रिकेट मधील आत्महत्या. धावबाद विकेट. क्रिकेट म्हणजे तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. एक बक्षीस येते. खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये एक पारितोषिक आहेत. लागोपाठचे 3 षटकार खेळणाऱ्या खेळाडूला प्रसिद्ध बैलगाडा मालक सुप्रसिद्ध हिंदकेसरी फायनल सम्राट नवनाथभाऊ शेडगे यांच्या वतीनं 2100 रुपयांचं बक्षीस आहे. जो कोणताही बॅटर या मॅच मध्ये लागोपाठचे 3 षटकार खेळणार आहे त्यासाठी नवनाथभाऊ शेडगे यांच्या वतीनं 2100 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. खूप सारा रोख रक्कम प्राइज मैदानाच्या मध्ये लगावलं जात आहे परंतु प्रेक्षक राजांना देखील आणि आमच्या चाहत्या मान्यवरांना देखील हेच बघायचंय षटकार चौकार येणार किती आणि या मैदानावरती कोण आज किस्सा भरून जाणार तरी किती एवढंच बघायचंय. 2 आयोजकांची नितांत साथ, त्यांच्यावरती केलेलं नितांत प्रेम आम्हाला पाहायला मिळतं. सातत्यानं म्हणजे किरण दादांना देखील आम्ही पाहिलेलं आहे. खेड तालुक्यामध्ये प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांनी घेतलेली अतोनात प्रचंड मेहनत आणि मेहनतीतून नक्कीच फळ आम्हाला ते देखील पाहायला मिळत आहे. आतापर्यंत धावफलकावरती 31 नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत परंतु इकडनं मी पाहतोय आकाशचा याही वेळेचा बॉल पाहायला मिळाला. पंचाकडे लाऊड अपील पाहायला मिळेल नितीन दादा यांची परंतु सांगतील अंपायर शेवटचा बॉल होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावफलकावरती येत आहेत 31 धावा. प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेट खेड तालुका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठीचे आपले बक्षीसदात्याचे देणगीदार आहेत जे दानशूर दातृत्व दाखवत प्रत्येक वर्षी आपल्या या स्पर्धेला सहकार्य करतात. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 1,21,000 रुपयांचे बक्षीस त्यांनी आपल्याला सौजन्य केले. दिशा उद्योग समूहाचे सर्व सन्माननीय बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं 1,21,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकाला 91,000 रुपये पहिलवान विकीदादा बाळासाहेब मांजरे शुभम पेट्रोल डेपो यांच्या वतीनं तर तृतीय क्रमांकाला 71,000 रुपये श्री तुकाराम शेठ केरू शिरवणे उद्योजक, श्री ज्ञानेश्वर नारायण शिरवणे माजी उपसरपंच खराबडी यांच्या वतीनं आणि चतुर्थ क्रमांकाला 61,000 रुपयांचं बक्षीस आहे. दत्तात्रय महिपती शिवणे SLD इन्फोकॉन आणि कुमारी ईश्वरीताई विजय मोहिते ईश्वरी कन्सल्टन्सी यांच्या वतीनं. ओ टू कॉम्बॉक्स. सचिन रौंदळ आलेत ओ नंबर 5 साठी आणि पहिलाच बॉल होता
इकडनं मात्र उडवलाय अक्षय दरेकरनं. सेट ऑन फायर चरण सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. नक्कीच षटकार येणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं राहील मित्रांनो. जसे षटकार येणार तशी प्रेक्षकांची चाहती गर्दी आम्हाला देखील पाहायला मिळतं. सातत्याने जर पाहिलं गेलं ना तर दिवसभर काम करायचं आणि थोडासा आनंद घेण्यासाठी कुठे जायचं ना तर येत्या 5 दिवसामध्ये मी त्या कामगार वर्गाला एकच सांगेल, थोडंसं मनाचं समाधान देणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. जाऊन बघा एकदा आंबेठाणच्या मैदानावरती. मनाचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाहीये. तिचं नाव घेतलं जाईल पुन्हा एकदा खेड तालुका प्रीमियर लीग 2026. इकडे आम्ही पाहतोय धावबलकावरती सदस्यच धावाच्या धावबलकावरती येत आहेत 37 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. अक्षय दरेकर आता थोडंसं आक्रमक होतोय. ओहो याही वेळेला पाहायला मिळेल पंचांनी मात्र तिकडनं ग्रीन सिग्नल दिलाय. नो बॉल बिन टप्प्याचा भीमर चेंडू सीमारेषेच्या पार फरार होईल. धावा मिळतील 4. येतोय पुन्हा एकदा एक नो बॉल वरती चौकार 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने एलवाडी नगरीचे प्रसिद्ध उद्योजक ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी ट्रांचं सौजन्य दिले ते आदरणीय दिनेश भाऊ गाडे पाटील उपस्थित होत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. स्वागत केलं जातंय मान्यवरांचं, स्वागत केलं जातंय इकडनं देखील गोलंदाजांचं. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल वरती आहे मित्रांनो फ्री हिट. आणि काय सांगाल प्रेक्षक राजांनो, रंगली जाते का खेड तालुका प्रीमियर लीग 2026 सुपर हिट सामने आम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 42 वरती म्हणजे पहिल्या 4 ते 3 ओव्हर मध्ये जे कमावलं ना ते आता गमावलं जाईल मला वाटतं या ओव्हर मध्ये. कारण 2 बॉल वरती धावा किती आल्यात तर 11. फ्रीजचा बॉल इकडनं मी पाहतोय सचिन रौंडला पाहायला मिळतील आम्हाला. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. फटका केलाय 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पार होतोय फरार होतोय. परत एकदा केलाय वार आणि ते अक्षय दरेकरचा वार चेंडू सीमा पार चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. नक्कीच एकच बॉल झाला होता. एका बॉल वरती आपण जर पाहायला गेलं ना तर 11 आल्या आणि पुन्हा एकदा 2 बॉल पडले आता आणि आता झाले किती 15. पण पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर इकडनं आम्ही पाहतोय थोडंसं आता विचारणा केली जाईल गोलंदाजाकडनं. धावबलकावरती आतापर्यंत 46 आहेत. इकडनं एका बाजूला पाहायला मिळतात आम्हाला नयन भगत. या ठिकाणी व्यासपीठावरती ज्यांचं नुकतं शुभागमन होते खेड तालुका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी ज्यांनी ट्रॉफींचे सौजन्य आपल्याला दिलेलं आहे. शिवशाही ग्रुप आंबोलीचे अध्यक्ष कैलासभाऊ निकाडे, कुरकुंडीचे माचे आदर्श सरपंच सन्मान्य कैलासशेठ बोक्से आणि त्यांचा मित्रपरिवार अमोलाप्पा लोंढे, दत्ताभाऊ वाघोले आणि सन्माननीय रुपेशभाऊ घारे आणि संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच पवन मावळ विभागातून जर पाहिले गेले ना एवढे सारे मान्यवर आलेत तर कोणाचा खेळ पाहण्यासाठी आलेत ना रुपेश भाऊ तर नितीन दादांचा खेळ पाहण्यासाठी आलेत मला वाटतंय. कारण चर्चा झाली होती काली पवना नगरच्याच मैदानावरती. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. कमबॅक करून देणारा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. याच प्रकारे आता त्याला गोलंदाजी करायची आहे. कारण तिकडे जीवाचे बंधू जर म्हणले ना तर इकडनं कैलासजी निकाडे आहेत आणि तिकडनं नितीन दादा वाडेकर. इकडनं जर पाहिलं गेलं तर आमचे रुपेश भाऊ आहेत. नितांत प्रेम एकमेकांवरती राहिले आणि कधीही पाहतो मी एकमेकांच्या साथी सानिध्यात राहिलेले व्यक्तिमत्व.
याही वेळेला कमी गतीचा बॉल इन दी एअर राहतोय, हवेमध्ये राहिलाय, तू घेऊ कमी घेऊ होणार नाहीये. सुंदर कॉल आलाय, स्वतःवरती नाराज होते गोलंदाज सचिन, परंतु विकेट मिळवतील अक्षय दरेकर यांची विकेट नंबर होतीये 3 ची. संपुष्टात येईल खेळ आणि फलंदाज अक्षय दरेकर बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. धावबलकावरती आतापर्यंत 46 धावा धावबलकावरती या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 3 गडी बाद झाले जरूर आणि आतापर्यंत धावबलकावरती 46 धावा. 2च बॉल या ओव्हरमध्ये बाकी आहेत, परंतु विचारसरणी केली जाईल. आपण काय म्हणत होतो मित्रांनो, नक्कीच आता शेजारी बसणारा मित्र कसा असावा याच्यावरती देखील थोडीशी चर्चा केली जाईल. शेजारी बसणारा मित्र असा नसावा की पाठीमागून बोलणारा असावा, असा देखील नसावा. शेजारी बसणारा मित्र कधीतरी दुःखामध्ये देखील येणारा असावा. आणि नक्कीच आपण पाहतोय, त्यामुळे आयुष्यामध्ये मित्र कमवा, परंतु हे कलियुग देखील पाहायला मिळतंय. कलियुगामध्ये एकच म्हणलं जातं, जब तक तेरे पास पैसा लोक पूछेगा तू कैसा. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, तो खेळा आणि लोक मित्र बनवत चला. त्यामुळेच आपण पाहतो याही वेळेला जमिनीला समतल फटका केलाय, तिकडे मात्र बॉल जातोय मिड विकेट कॉर्नर मध्ये. पुला खालून जाईल पाणी, चेंडू सीमारेषेच्या पार, धावा मिळतील 4. A1 क्वालिटी दर्जेदार चौकार अरुण चोरगे आलेत आणि आल्या स्वागत केले गोलंदाज सचिन रौदरचा चौकाराडा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. याही वेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर मध्ये बनवल्या जात आहेत नवखंडे नाथस्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. सौभाग्यवती सुनीताताई शरद बुट्टे पाटील जिल्हा परिषद सदस्य, संघमालक सन्माननीय अशोक शेठ नारायण मांडेकर माजी सरपंच आंबेठाण, संचालक खरेदी विक्री संघ खेड यांच्या संघाने आतापर्यंत बनवल्यात तब्बल 50 धावा कंप्लीट होता. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आणि आतापर्यंत आपण पाहतो 3 गडी बाद 5 ओव्हरचा खेळ संपलाय. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय कुणालची मेने आणि कुणालची गायकवाड या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपल्या मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केली ते आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच आलेला मी एक शब्द ऐकला, नक्कीच ही स्पर्धा आता ट्रेंडिंगला येत चालली युट्यूब वरती. परंतु मी देखील एवढंच सांगेल, मी देखील जाता जाता एवढंच सांगेल, ट्रेंडिंगला आलेलं कधी पेंडिंगला पडत नाहीये. तुम्ही पाहिलंच एका लहान बालकाने गायलेलं ते गाणं, क्या बेटा क्रिश का गाणं सुनेगा. त्याचप्रमाणे आता ही स्पर्धा देखील ट्रेंडिंगला येत चालली आहे. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय, पाठीमागे भिंत पाहायला मिळते, पाठीराखे पाहायला मिळतात. बॉल सुंदर रीतीने अडवलाय. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेच आहे, परंतु क्रिकेट देखील तेवढं चांगलं खेळत आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. शेवटचा ओव्हर आशा असेल ईश्वराकडे, हे ईश्वरा कमीत कमी 2 ते 3 षटकार येऊ दे, परंतु आशा असेल इकडनं गोलंदाजाची आकाश शिंदे. काय करतील फलंदाजांचे वांदे बघायचं आता. आणखी 5 बॉल मध्ये हो फुल टॉस होता, फटका खेळला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डाऊन द बॉल. ताळमेळ पाहायला मिळालं नाहीये कारण वारं तिकडे वाहत आहे आणि तुम्ही जर अशा चुका केला तर काय करावं लागेल ना हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. एक संधी जरूर आहे परंतु त्याला मात्र दवडून चालणार नाहीये मित्रा. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावबलकावरती 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेड तालुका प्रीमियर लीग ट्रेंडिंगला येत चालली आहे आणि आता इन्स्टावरती नव्हे तर युट्यूब वरती 3000च्या घरामध्ये देखील प्रेक्षक राजा जोडला जातोय. ओ याही वेळेला दांडी 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 गुल, फलंदाज बाद, विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी.
धन्यवाद डीसी या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत श्रीरामजी राऊत, तुषारजी पिंजन, आदित्यभाऊ निखाडे या मित्र परिवाराचे शुभागमन आपल्या खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत आंबेटा नगरीचे 22 सरपंच निखिलभाऊ मांडेकर, चेतनदादा पडवळ, बंटीभाऊ मांडेकर, अमोलची घाटे, संतोषी काकरे, निखिलभाऊ घाटे, ज्ञानेश्वर अप्पा चव्हाण आणि आदिनाथदादा कदम हा संपूर्ण मित्र परिवार आणि आंबेटांचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य गणेशजी वाडेकर साहेब, महाराष्ट्र पोलीस अश्वजित सोनवणे साहेब, ओवी स्पोर्टचे ओनर मंगेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे साठी एक आकर्षक बॅटचे सौजन्य केले. या सगळ्याच मित्रांचं आगमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. कुलदीप दायबर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, नितीन भाऊ सावंत उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच जर पाहिले गेले तर पुढे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून युट्यूबवरती कव्हरेज केली जाते ही स्पर्धा. यावेळेचा चांगला बॉल पाहायला मिळाला, प्रचंड वेग पाहायला मिळेल, धावाची संधी डायरेक्ट हिट केली आहे. इष्ट उद्ध्वस्त होऊ शकले नाहीये, परंतु विकेट किपर यांचं कौतुक करावं लागेल. एवढ्या वेगाला मात्र तिथे मात्र बॉलला स्टॉप करणं सोपं काम नाहीये आणि तिकडे अंपायर्स कळवतील. 22 स्वरूपामध्ये मिळालेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावबलकावरती 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या जात आहेत. बऱ्याच जुगलबंदी आम्ही देखील पाहिला, क्रिकेट क्षेत्रामध्ये असेल, बैलगाडा क्षेत्रामध्ये असेल. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळेल, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये केला, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दरम्यान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने दुसरीचाही प्रयत्न केलाय, बघता बघता 2 धावा येतील. या 2 धावेच्या मदतीने धावबलक मात्र पुढे सरसवलं जाईल. धावबलकावरती 55 धावाच्या धावबलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं गेलं ना तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील 4 गडी बाद झालेत. हो यावेळेस थोडासा लेट पण थेट एकी मारा लेकिन सोलेट मारा क्यों हिलर आला ना आणि तोच पाहायला मिळतो. आम्हाला मोठा फटका आलाय, षटकार येताना पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावबलकावरती आपण पाहतोय बनवल्या जात आहेत. आतापर्यंत 61 धावा, 62 धावेंचं टार्गेट राहील. सन्माननीय आपण पाहतोय स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन, संघमालक सन्माननीय पैलवान नितीन दादा वाडेकर, संघमालक सन्माननीय महेंद्र शेठ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाला विजयासाठी 62 धावेंचं टार्गेट आहे. तर आम्ही पाहतोय खेड तालुका प्रीमियर लीग 2026च्या पर्वामध्ये आयोजक कमिटीमध्ये जर पाहिलं गेलं ना खरोखरच अगदी नावलौकिक घ्यावंसं वाटतं. माणसाने माणसाची नातं जोडलं ना तर असं प्रेमाने जोडा की एकाने नव्हे तर दुसऱ्याने साथ दिली पाहिजे आणि दुसऱ्याने नव्हे तर तिसऱ्याने नव्हे तर चौथ्याने आणि असं एकत्रित येऊन एकजूट पाहायला मिळते. किरण शेटकर साहेब असेल, राहुल शेठ पानमंद साहेब, संदीपजी रौंदळ सर, नितीन दादा वाडेकर, दत्ताभाऊ शिलवणे, सुभाषभाऊ बिरदवडे, बंटीजी मांडेकर, निखिलजी घाटे, योगेशजी चव्हाण, दिनेशजी गाडे. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर सूरज देवकर सर असेल, उत्तमजी सावंत सर असेल आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण यांनी घेतलेली भरपूर सारी मेहनत आणि या मेहनतीतूनच आज आम्हाला पाहायला मिळते ही KTPL अर्थातच खेड तालुका प्रीमियर लीग 2026 हे पर्व अशा रीतीने चांगल्या रीतीने तुमच्या भेटीसाठी आलंय आणि आपण पाहतो पहिला डाव संपला गेलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 61 धावा. टार्गेट राहील 62 धाव्यांचा. OTU विजय. निमित्तानं युवराजभाऊ कडू उपस्थित आहेत, अरुणभाऊ गुंडा उपस्थित आहेत, ऍडव्होकेट अमोलची भागवत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. डीजे आपण विनंती, आपण नवकन्या नाच स्पोर्ट फाउंडेशन पाईट पिंपरी जिल्हा परिषद गट या टीमचा आपण ट्रान्सप्ले करावं.
तर व्यासपीठ त्यावरसून नवखंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट या संघाचे संघमालक अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक वराळ नगरीचे माची आदर्श सरपंच आणि क्रिकेट असू द्या किंवा बैलगाडा असू द्या दोन्ही खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय विश्वभाऊ भुट्टे पाटील आवर्जून व्यासपीठात उपस्थित आहे. त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. मॅच होईल सुरू आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया. दुसऱ्या नावासाठी आपल्या समोर जॉईन होतील पुन्हा एकदा चुन्नर भूषण आणि मुंबई भूषण ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आज आपण सर्वजण आतुरात उत्सुक आहात आणि पहिल्या मॅच मध्ये देखील आपण ज्यांना ऐकले त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात पुन्हा एकदा आदरणीय चंदू शेटे सरांना. नक्कीच पहिल्या डावाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 61 धावा बनवल्या गेल्यात. 62 धाव्यांचं टार्गेट आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला ऐकायला मिळतील महाराष्ट्रभर दौरा करत असताना पुन्हा एकदा खेड तालुक्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित होणारे आमचे मार्गदर्शक चंदूजी शेटे सर या आपलं स्वागत आहे. नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असेल खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. आज या क्रीडा स्पर्धेचा अगदी महत्त्वाचा दिवस आहे. लीगचा शेवटचा दिवस आहे. चालू असणारी मॅच एका बाजूला नवखंडनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंज विहिरे बांबोली. बासष्ट धावांचा करायचा पाठलाग. सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. सगळ्या संघ मालकांना विशेषतः खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजच्या दिवसातील जर पाहिलं तर महत्वाचा सामना रथी महारथी आज या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्या मालकीचा असणारा संघ महेंद्र शेठ कोळेकर यांच्या मालकीचा असणारा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत सौभाग्यवती सुनीताताई शरद बुट्टे पाटील जिल्हा परिषद सदस्य आणि त्याचबरोबर अशोक शेठ नारायण मांडेकर साहेब जे माजी सरपंच आंबेठाणचे आणि संचालक आहेत खरेदी विक्री संघ खेडचे. या दोन्ही बलाढ्य संघांमधील मॅच. पैलवान नितीन तात्या वाडेकर एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि महेंद्र शेठ कोळेकर हे सुद्धा क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. यांच्या टीम एका बाजूला आहेत आणि या 6 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. त्या 62 धावांचा करायचा आहे पाठलाग. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज घेऊन आलाय. मात्र या आंबेठाण गावामध्ये खेड तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव आहे. गावाचे जर पाहिलं तर खूप मोठा कायापालट झालाय. आजही गाव पण टिकून ठेवताना पाहायला मिळालंय. कारण ज्यावेळेला पुणे नाशिक महामार्गावर आपण जात असता तुम्हाला एक आंबेठाण चौक लागतो, अगदी महत्त्वाचं आहे. आणि त्या आंबेठाव चौकाच्या तिकडनं मात्र या गावात यायला थोडासा अगदी चांगला रस्ता आहे. तिकडे इकडे तुम्ही येऊ शकता. आणि मग हे गाव जर पाहिलं तर बैलगाड्यासाठी देखील तेवढंच प्रसिद्ध आहे. स्मार्ट विलेज म्हणून मात्र या गावाची ओळख राहिलेली आहे. बरेचसे पुरस्कार मिळवलेत, बराचसा गौरव झाला या गावाचा. आणि विशेष म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये अगदी 2 जिल्ह्यांमध्ये नाव काढलं जातं आणि असं हे गाव आहे. या पहिला बॉल थोडासा खाली राहिलाय. रन घेण्याचा प्रयत्न परंतु चुकी झाली आहे. हो, बॉलिंग साठी पाहायला मिळतात बाळा रौंदाळ, जगत सरकार एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला राहुल कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रिन्स ऑफ तारकेश्वर या स्पाईट संघाचा संगणक सागर दरेकर आहेत. आज अनुपस्थित कदाचित ड्युटी असेल. कारण मला आठवत आहे टिंगरे सरकार चषक ज्यावेळेला लिहिले त्यांनी एक हाती गाजवला होता. यस, मालिकावीर राहिले होते. जाऊयात मॅचच्या दिशेने.
बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतायत, फटका चांगला आलाय आणि बॉल राहुल यांच्या बॅट मधून सीमा रेषा पार, 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. येतोय आमचे सगळे आयोजन कमिटीची जी टीम आहे त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू. ओ खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॉल समोर धाडलाय आणि तिकडे 1 रन घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. किरण शेठ कड असतील, राहुल शेठ पानमन, संदीप रौंदळ सर, त्याचबरोबर नितीन तात्या वाडेकर, दत्ताभाऊ शिळवणे, सुभाष भाऊ बिरदवडे, बंटी भाऊ मांडेकर, त्याचबरोबर निखिलजी गाटे, योगेशजी चव्हाण, दिनेशजी गाडे असतील, सूरज देवकर असतील, उत्तमजी सावंत सर असतील आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण आपल्या भेटीला ही मानाची स्पर्धा घेऊन आली आहे. सगळ्यात मॅचच्या दिशेने 62 आहे, परंतु 62 मध्ये सुद्धा मॅच रंगू शकते, ते प्रयत्न करावे लागतील. वाह, जगतसाठी एक चांगला बॉल टाकलाय. प्रिन्स ऑफ तारकेश्वर म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील तारकेश्वरचा असणारा हा सुपरस्टार ISPL मध्ये यावेळेला ज्या वेळेला 2 करोडची पोर्श कार त्यांनी जिंकली आणि त्या कार मध्ये ड्रायव्हर म्हणून कोण होतं सुरुवातीला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. त्यांनी मैदानाला फेर फटका मारला आणि अगदी ड्रायव्हिंग सीटवर स्वतः सचिन सर बसले होते. तो अविस्मरणीय क्षण याच खेळाडूच्या आयुष्यात तो आलाय आणि तो खेळाडू इकडे आलाय. रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु आमचे खेळचे खेळाडू काही कमी नाही आहेत, ते सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. बाळा रौंदळ चांगली कामगिरी करतायत. पाईट गावचे असणारे खेळाडू, पाईटला देखील एक परंपरा आहे आणि खूप सारे खेळाडू पाहायला मिळतात पाईट मधून सुद्धा. म्हणजे गावागावाची एक ओळख निर्माण झाली. उत्तम सर या क्रिकेटच्या खेळाने करून दिली आहे. पूर्वी आम्ही मग शिवे असेल, कुडे असेल, त्याचबरोबर चिखलगाव असेल, याही ठिकाणी खूप साऱ्या स्पर्धा, यस आंबोली नक्कीच, वाडा असेल, या परिसरातील स्पर्धांना आम्हाला खेळायला यायची संधी मिळाली. एक काळ होता. ओ फुल टॉस, खराब बॉल केलाय जगतने, समाचार घेतलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू, धन्यवाद. डीसी या ठिकाणी सोमनाथ शेठ चव्हाण, राकेश शेठ मोहित यांचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस चेहऱ्याची देवकर साहेब आणि पुणे क्राईम ब्रँचचे अधिकारी राजूजी मोमीन साहेब, उद्योजक बाळासाहेबची वाघुले, स्मार्ट विलेज म्हणून नितीनदादा बोराडे, या सगळ्यांच्या ठिकाणी शुभागमन होते, आपलं मनापासून स्वागत आहे. नो बॉल. वा, नो बॉल आहे. चुकीचा बॉल इकडे पाहायला मिळाला, त्याची सजा इकडे मिळणार आहे. पाहूया काय होईल. जगत सरकार इन ऍक्शन पायदे पाहायला मिळतील. पश्चिम बंगाल राज्यातून दाखल झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबेठाण या गावामध्ये ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. आपल्या पुणे जिल्ह्याची आता एक ओळख झाली आहे, ट्रान्स खऱ्या अर्थाने. आणि आमचा प्रवीण गायकवाड सरांचा आवाज त्याला एक आणखी एक वेगळा दर्जा घेऊन देतो. यावेळेला जगत स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळतायत, फायदा घेतलाय, बॉलला पुन्हा एकदा सीमारेषा दाखवलेली आहे. याही वेळेला 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीसी या ठिकाणी एक बक्षीस येते. प्रसिद्ध या ठिकाणी व्यासपीठ होती, ज्यांचं नुकतं शुभागमन झाले. कौरम शेठ निकाडे, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, उद्योजक भांबोली, ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक बॉटलचे सौजन्य केले, त्यांचं मनापासून स्वागत आहे. तर शिवशाही ग्रुप भांबोलीचे संस्थापक अध्यक्ष आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय कैलासभाऊ निकाडे यांच्या वतीनं आदरणीय चंदू शेडे सरांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. वा, ज्यांची प्रतीक्षा होती सरोज प्रामाणिक, प्रिन्स ऑफ दुर्गापूर, हे सुद्धा इकडे दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे यानंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि मजा येईल त्या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर धावसंख्या आलेली आहे ती 14. काही चांगले चेंडू आलेत आणि आता बॉलिंग साठी येतात नयन भगत, जिल्हा रायगड, तालुका पनवेल आणि गाव वाजेपूर. सरोज, आपका तहे दिल से स्वागत रहेगा. प्रिन्स ऑफ दुर्गापूर सरोज प्रामाणिक आणि
महेंद्र शेठ कोळेकर साहेब स्वतः त्यांना घेऊन देखील आलेले आहेत. पहा या खेळाडूंचा प्रवास, मी गेल्याच आठवड्यात त्याच्याबद्दल उल्लेख देखील केला होता. सोपं नाहीये हे सगळं सातत्याने धावपळ आणि प्रवास करणं. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल फक्त कट करण्याचा प्रयत्न, जगत स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत. पहा 62 करायचे आहेत, परंतु 62 काही कमी देखील नाहीये. जर काही विकेट घेतल्या तर मात्र मॅच बनू शकते आणि ती मॅच बनवावी लागणार आहे. नवखंडेनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन, पाईट आंबेठाण या टीमला सुद्धा ती मॅच बनवावी लागणार आहे. परंतु सध्या परिस्थिती चांगली आहे. स्वर्गीय पैलवान अक्षभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, करंजवेरे बांबोली म्हणजेच नितीन तात्या वाडेकर आणि महेंद्र शेठ कोळेकर यांच्या मालकीचा असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक खूप महत्वाचे आहेत. अलीकडे जेव्हापासून IPL आलं आणि संघ मालकांना एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आणि हे सगळे संघ मालक सुद्धा पहा त्यांचा एक विशेष उद्योजक किसन शेठ राऊत यांचे शुभागमन, त्यांचे मनापासून स्वागत आहे. त्यावरसून कैलास शेठ राऊत देखील व्यासपीठात उपस्थित होत आहेत. त्यांचे देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. नयन बघत या वेळेला बॉलला स्पेअर लेगला पाठवलाय. फटका पुन्हा एकदा चांगला आलाय आणि इकडे जगत सरकार धावांचं सरकार बनवायला सुरुवात केली आहे. 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. कैलास भाऊ निकाडे, कैलास शेठ बोक्से, अमोल अप्पा लोंढे, दत्ताभाऊ वाघोले, रुपेश भाऊ घारे आणि कैलासची राऊत या कैलास भाऊ निकाडे यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या प्रत्येक षटकाराला 2,000 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. ओ हो, पुन्हा एकदा आला आणि फेकून सुद्धा दिलाय. याही वेळेला बॉल लांब 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 षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. चांगली बॅटिंग सध्या करताना पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगाल ते महाराष्ट्र, तारकेश्वर ते चाकण असा प्रवास त्यांचा मात्र इकडे होताना पाहायला मिळालाय. भारतीय टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार इन ऍक्शन मध्ये खेड तालुक्यामध्ये जगत सरकार. जगत सरकार या नावाने एक वेगळी लोकप्रियता त्यांना दिली. पश्चिम बंगालमधील क्रिकेट कित्येक स्पर्धा त्यांनी गाजवल्या. मला आठवतं राष्ट्रवादी चषकला सुद्धा त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. एक ना अनेक स्पर्धा लिहिल्या. नुकतेच इंडिया कपला सुद्धा चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. विविध बिग बॅच गाजवल्या. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. जाऊ दिलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल आलाय. 25 धावा धावफलकावर आहेत. 26 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. याही परिस्थितीमध्ये मॅच बनू शकते. चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सचिन बर्गे यांच्या नेतृत्वाखाली करंजवेरे बांबोली संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो आहे पैलवान नितीन तात्या वाडेकर आणि श्री महेंद्र शेठ कोळेकर यांच्या मालकीची असणारी टीम एका बाजूला आहे. फुल टॉस. पुन्हा एकदा आक्रमण आणि याही वेळेला मिड विकेटची दिशा. बॉल सीमा रेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 25 चेंडू मध्ये 31 करायचे. अजूनही 31 झाल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये. जगत सरकार 8 बॉल मध्ये 24 वर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करतायत. खेड तालुका प्रीमियर लीग महाराष्ट्रातील एक अग्रगण्य तालुका म्हणून खेडची ओळख आहे सगळ्याच दृष्टीने. हो हो हो, हा बॉल नाही पिक करू शकले. चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला. नयन भगत सुद्धा सांगतायत त्याचा आयकॉन म्हणून मला या टीम मध्ये का घेतलाय त्याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलं. आणि पहिल्या 2 ओव्हरचा म्हणजे पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या बिनबाद 31 होताना पाहायला मिळते करंजवेरे बांबोली या टीमची. करणाऱ्या टीमसाठी कैलास भाऊ निकाडे, कैलास शेठ बोक्से यांचा मित्र परिवार अमोल अप्पा लोंढे, दत्ताभाऊ वाघोले, रुपेश भाऊ घारे आणि कैलासची राऊत या सगळ्या मित्र परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पैलवान अक्षभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंजवेरे बांबोली या संघासाठी प्रत्येक षटकाराला 2,000 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपयाचा पुरस्कार देखील पाहायला मिळतोय. पहा, हे प्रोत्साहन आहे. या पुरस्काराच्या रूपामध्ये हे प्रोत्साहन आहे. या खेळाडूंनी चांगलं खेळावं यासाठी प्रोत्साहन आहे.
चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 31 धावा धाव फलकावर अजूनही 31 करायच्या आहेत. कमबॅक करावं लागेल. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि आता बॉलिंगसाठी दाखल होत आहेत नवनाथ राऊत. यानंतर विनरची मॅच असेल. हो हा बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर टर्न होतोय. मोकलगावचे खेळाडू आहेत. या राऊत बंधूंची सुद्धा कमाल आहे. छोटस गाव, परंतु या राऊत बंधूंनी टेनिस क्रिकेटच्या नकाशावर आणलं. ज्यावेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील अमित राऊत असतील, नवनाथ असतील आणि या सगळ्याच बंधूंनी चांगली कामगिरी आणि आपल्या तालुक्याचं नाव सुद्धा केलंय. यावेळेला टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा लांबून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, त्याच्यामुळे टायमिंग तेवढं पाहिला नाही मिळालंय. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 32 वर जाते. 22 बॉल मध्ये अजूनही 30 पाहिजेत. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना देखील पाहायला मिळत आहे. यानंतर विनरची मॅच म्हणजे भावेश पवार आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर विवेक शेलार हे खेळताना पाहायला मिळतील चालू मॅच मधील विजेत्याबरोबर. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सगळ्यांची उत्कंठा या स्पर्धेसाठी लागलेली. हे सगळे रथी महारथी कसे खेळणार, कोणता संघ मालक जिंकणार, कोणतं गाव जिंकणार, त्याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली. अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत चर्चा आहे खेड तालुका प्रीमियर लीगची आणि आज इकडे आलेल्या या सगळ्यांच्या आयकॉनच्या परफॉर्मन्सची देखील चर्चा होते. रिवर्स आणि हा रिवर्सचा फटका. वा 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 वा, काय मारलाय. जगत 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 खेळतोय आणि सगळे पाहत आहेत. बघत सिक्सर. रिवर्सचा फटका येताना पाहायला मिळाला. आतापर्यंत जर पाहिलं तर काही स्ट्रोक त्यांनी सरळ बॅटने खेळले, बॅट उलटी देखील करून पाहिली आणि 38 वर धावसंख्या पाठवली. विकेट नावाचा विकेट मात्र काही येता येईना आणि त्या उलट रन होऊ लागलेले आहेत. राहुल कदम यांच्या 7 रन आहेत. जगत सरकार 10 बॉलमध्ये 30 वर खेळत आहेत. यावेळेला मनगटी फटका, मनगटाच्या साह्याने बॉलला मात्र ढकलण्याचा प्रयत्न होतो. 1 रन तिकडे घेतली, दुसरीचा कॉल दिलाय आणि अतिशय वेगात या 2 रन कंप्लीट सुद्धा केल्या. धावसंख्या 20 बॉल मध्ये अजूनही 22 करायचे आहेत. म्हणजे तिसरी ओव्हर सुरू आहे. 40 झाल्या सुद्धा. काय खेळतायत. उगाच कोणाचं नाव होत नाही, त्याच्यासाठी मेहनत असते. आज हे सगळे खेळाडू आपल्या नावाभोवती एक वेगळं वलय निर्माण करतायत. त्याच्यासाठी परिश्रम आहे. तासभर कित्येक तास प्रॅक्टिस केली आहे. एक स्ट्रोक बनवलाय, त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे आणि आज इकडे दाखल झालेत. हो पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालंय. हळूवार पद्धतीने ऑन साइडला बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल पुन्हा एकदा दिलाय, परंतु ओव्हर थ्रोची सुद्धा रन इकडे येते आणि धावसंख्या पुढे जाईल. 42 वर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने निघालेली आहे आता या ठिकाणी टीम. स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, करंजविरे, मांबोली. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं निलेश शेठ कोळेकर, संघमालक महेंद्रभाऊ कोळेकर उपस्थित आहेत. मयूर शेठ मराठे, प्रवीण शेठ कोळेकर आणि स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. पैलवान नितीन दादा वाडेकर त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. ओमसाई ग्रुप खेड तालुका आणि श्री निलेशभाऊ कोळेकर यांचाही संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. तुकाराम सावंत आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. विशालभाऊ केदारी आपण उपस्थित आहात. आपलं स्वागत आहे. राहुल कदमच्या प्रत्येक षटकाराला चाकणचे उद्योजक आणि उद्योगपती आदित्यभाऊ परदेशी यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. वा, कौतुक तर त्यांचंही करावं लागणार आहे. राहुल कदम स्थानिक खेळाडू जरी असेल, स्वतःचं नाव त्यांनी कमावलंय आणि आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. जगत सरकार तुमच्या बरोबरीने बॅटिंग करतोय, तुम्ही नॉन स्ट्राईकला आहात किंवा कधी तुम्ही स्ट्राईक घेतायत, जगत तुमची बॅटिंग नॉन स्ट्राईक करून पाहतोय. हे आयुष्यातील सगळे अविस्मरणीय क्षण आहे. आता या आयकॉन बरोबर खेळण्याचा अनुभव तुमच्या देखील गाठीला येणार आहे. मग ते कसं टेक्निक वापरतात, कशा पद्धतीने त्यांच्या रणनीत्या बनतात, हे सगळं शिकण्यासारखं देखील असतं आणि म्हणूनच राहुलसाठी हा अविस्मरणीय दिवस देखील इकडे पाहायला मिळतोय. जगत बरोबर ओपनिंग करतायत. चाकणचे खेळाडू आहेत. विशेष म्हणजे 43 यस. आणि माझ्या मते स्क्रीनशॉटला म्हणजे सातत्याने आपण स्टेटसला सुद्धा या गोष्टी असणार आहेत ना, कारण जगत बरोबर ओपनिंग करत आहेत. पाहूया. बॉलरचं देखील कौतुक करावं लागेल. अक्षय दरेकर मात्र आता बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. जगत याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉलला पुन्हा एकदा आदेश दिलाय. जा 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 जा. 6 धावांसाठी सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार.
गणेशजी शिंदे आणि सचिन शेठ चव्हाण यांचे शुभागमन आपले स्वागत आहे. जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर सेल टिपणार आहेत त्यांना 100 रुपये, एका हातात सेल टिपला तर 200 रुपयांचं बक्षीस आहे. ज्या प्रेक्षकांनी टिपलाय त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेला पुन्हा खूप टप्प्याचा बॉल खतरनाक षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. लागोपाठचा तिसरा षटकार आला तर प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट नवनाथभाऊ शेडगे यांच्या वतीनं 2100 रुपये, तर कैलासभाऊ निकाडे आणि कैलास शेठ बोक्से मित्र परिवाराच्या वतीनं 2000 रुपये. लागोपाठचा तिसरा खेळला तर 4100 रुपयांचं बक्षीस आहे. संघ मालकांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. महेंद्रभाऊ कोळेकर सरपंच धामणे यांच्या वतीनं 5000 रुपये. वा वा वा, लगातार 2 मारलेले आहेत, 2 लगातार छक्के जड़े यहाँ जगत सरकार ने. अगर तीसरा आता है तो 9000 का इनाम जगत के लिए. जगत सरकार बॅटिंग साठी सज्ज होताना पाहिला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी केली आहे. ओ परंतु इकडे बॅटच्या टोकाला बॉल लागलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मार्गस्थ देखील होईल. रन नाही मिळत आहे आणि आता अगदी फक्त 7 रनची आवश्यकता आहे. आज नितीन तात्या स्वतः इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले, खेळताना पाहायला मिळाले, या टीमला लीड देखील करताना पाहायला मिळाले. आज या स्पर्धेचा अगदी महत्वपूर्ण दिवस आणि चर्चा महाराष्ट्र आणि भारतभर या स्पर्धेची. जगत 47 वर यावेळेला उडवलाय हेलिकॉप्टर. वाह काय मारलाय सिक्सर. अर्धशतक कंप्लीट होतंय. टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. जगत सरकार पश्चिम बंगाल राज्यातून आलेले आहेत खेड तालुक्यात आंबेठाणी या गावामध्ये आणि काय परफॉर्मन्स केलाय जगत सरकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 53 जगत सरकार आणि मॅच जिंकण्यासाठी 14 बॉल मध्ये फक्त एकच पाहिजे. जगत सरकार, जगत सरकार. ओ यावेळेला फक्त ढकलण्याचा प्रयत्न आणि या मॅचला आरामात जिंकलं गेलेलं आहे. स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, करंजवीरे बांबोली, पैलवान नितीन तात्या वाडेकर आणि त्याचबरोबरने श्री महेंद्र शेठ कोळेकर साहेब यांच्या मालकीची असणारी टीम एक मोठा विजय पाहायला मिळतोय. आणि आता विनरची मॅच असणार आहे. पहिला टॉस होईल आणि त्याच्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात, म्हणजे दोन्ही टीम थोड्याशा रणनीत्या तोपर्यंत बनवतील. जगत सरकार जगत सरकार ज्यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे. 54 रन केल्या आणि एक विकेट सुद्धा घेतली. जगत मॅन ऑफ द मैच के किताब से नवाजे जाएंगे. उसके पहले टॉस होगा. पहिल्यांदा टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. टॉस करण्यासाठी मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतोय. सन्मान्य कावराम शेठ निखाडे यांना विनंती केली तर दोन्ही टीम सेकंड करा, हस्तांतरण करून घ्या. मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. फक्त कॅप्टन सचिन बर्गे आपल्याला विनंती आपण थांबायचे. बाकीचे खेळाडू सेकंड करा. पहिल्या नितीन तात्या वाडेकर आणि टीम आपण सेकंड करून घ्या. फक्त कॅप्टन सचिन बर्गे आपल्याला थांबायचे. वहागावचे कॅप्टन चला कार्तिक नवले. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागावचे कॅप्टन कार्तिक नवले आपल्याला विनंती आपण टॉस